प्रदीप काळन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅच जेव्हा सुरू होईल बाळू पाटील सरांचा आवाज तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळेल आणि आपण महेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते देणार होते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या प्रदीप थोडेसे नाराज होते ज्यावेळी त्यांची विकेट सॅक्रिफाईस झाली. मग त्यांनाही माहिती धीरज का थांबलेत. डावखुरातेचे गोलंदाज होते त्यामुळे त्यांनी स्ट्राईक्स ठेवली होती स्वतःकडे. एक बॅट आम्हाला सापडली आहे, ओळख पटवून घेऊन जा. या प्रदीप मॅन ऑफ द मॅच. महेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. महेश दादांना विनंती असेल आपण यायचे आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. जबरदस्त 36 धावांची इनिंग ज्याने साकारली या मॅच मध्ये आणि सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने 20 संघ पोहोचला या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. अभिनंदन. सचिन पाटील आला असेल तर या हेडूटनेशी आपले हार्दिक स्वागत. आमचे मयूर पाटील असतील बऱ्याच वेळा या संघाला पॅक करतात. प्रदीप ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 36 धावा. टॉस जिंकला उंबारलेले. चला प्रांजल स्वरूप 11 जगदंबा वाकलंबी आपले बॅटर लगेच पाठवा. ही सेकंड सेमी फायनल आहे रेग्युलरची. या मॅच नंतर वाउंजे 40+ आणि आयरे 40+ मध्ये मॅच होईल. 40+ ची पहिली सेमी फायनल लक्षात घ्या. वाउंजे 40+, आयरे 40+. कॅप्टनने लवकरात लवकर या, वेळ भरपूर वाया गेलेला आहे हे लक्षात घ्या. आणि सेकंड सेमी फायनल दिवा आणि नवाली. जे 6 साठी 500 रुपये होते सोनारपाडा संघाच्या फलंदाला. अमोलसाठी 1,500 रुपये. अमरसाठी, योगेशसाठी 500. योगेश पाटील, अमोल पाटीलसाठी 1,500. अमर ठाकूरसाठी 500. लवकर या सोनारपाडा संघाचे खेळाडू. चला अमर ठाकूर किंवा अमोल या. अमोलचे 1,500 आहेत, योगेश पाटीलचे 500 आणि अमरचे 500. एकाकडेच आम्ही देतोय. 40+ ची सेमी फायनल यानंतर. 40+ च्या 2 सेमी फायनल होती ना बाळू. हा 2 होती. समजायला ते सुरुवात अजून एक सेमी फायनलची मॅच. विकेट हॅट्रिकला पांडुरंग बजे यांच्याकडनं 3,000 रुपये. समजलं ते सुरुवात सेमी फायनलची मॅच. ज्युनियर प्रेम येतो गोलंदाजी मार्कवर. विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज आहे किती भविष? 3,000 तर कॅश प्राइज आहे. पंढरपूर भोजे साहेबांच्या शुभ हस्ते आपला देण्यात येईल पारितोषिक त्यांच्या माध्यमातून. प्रेम तू सोमनाथ. ओ पहिला चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. क्षेत्ररक्षक येतोय मिड ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षक होतोय. खातं उघडलं जातं यावेळेला. आपण पाहतोय प्रांजल स्वरूप जगदंबा वाकलन 20 संघ प्रथम बॅटिंग करतोय. मेगा फायनल मध्ये पोहोचलाय सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने 20 संघ. आता देखील महत्वाची मॅच आहे. एका बाजूला पण पहिलं तर उंबारली संघ म्हणजे याच मैदानावर सातत्याने सराव करतो. दुसऱ्या बाजूला प्रांजल स्वरूप आपण आता जो संघ पुरस्कृत केलाय प्रवीण तांडेल यांनी. जर प्रवीण तांडेल आला असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. दुसरी सेमी फायनलची मॅच त्यानंतर 40+ ची मॅच होईल. प्रेम भोईर ज्युनियर एक लेदर क्रिकेटर गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय.
ओ चांगला चेंडू, फुलर लाईनचा चेंडू होता, पडल्यानंतर वेगाने आतमध्ये आला होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. निकेश आणि सोमनाथ ही जोडी मैदान आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉट फाईन लेग, शॉट लागला क्षेत्ररक्षण. मिड विकेटला साहिलला आपण पाहू शकता. लॉंग ऑनला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, शॉट तडमॅन, पॉइंट, शॉट कव्हर, शॉट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. प्रेम ज्युनियर गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट हँड ओव्हर द कडे मार्क होतोय. ओ पडल्यानंतर टेकअप झालाय. पंच वाईड चिकून करतायत बघा. पंचांनी आपण आता रिव्ह्यू घेतलेला आहे, चेक करायचं जरा. वाईटसाठी रिव्ह्यू घेतला बघा. फेल डिलिव्हरी. साहिल सेवेकर माझ्याकडे बघून काय हसत होते. साहिल आम्हाला काहीच दिसत नाही इथून त्याचं. प्रेम गोलंदाजी मार्कवर, शकला निकेशला आपण पाहू शकता. लेफ्ट हॅमर बॅटर आहे, लेफ्ट हॅम गोलंदाज आहे. प्रेम तू निकेश. ओ यष्टा उद्ध्वस्त. असं वाटलं की चेंडू वाईड जाईल निकेशला, आणि इथं मात्र चेंडू काय भन्नाट वेगाने बघा ना अदळला जणू काय यष्ट्यानं. क्लीन बोल्ड, बॅटर बाद. बिग विकेट. प्रेम काय जबरदस्त गोलंदाजी करतोय बघा ना. प्रेमला सातत्याने असे विकेट्स मिळतात जेव्हा जेव्हा वाटला बॅटरला की चेंडू वाईड जाईल, पण चेंडू मात्र एसटीएनचा वेध घेतोय. तिसऱ्या क्रमांकावरती नवीन बॅटर आपण पाहू शकता. बघा गुरुनाथ येतोय, सोमनाथ गुरुनाथ, दोन बंधुराज, दोन अष्टपैलू खेळाडू. पाहायचं आता इथून कशा प्रकारचा बॅटिंग केली जाते पाहायचंय. एक बाद दोन अशी धावसंख्या आहे. प्रथम बॅटिंग करतोय प्रांजल स्वरूप, आपण पाहू शकता. जगदंब वाकलन बी संघ त्यांना फाईट करतोय. आयुष आपण पाहू शकता. शक्ती योगेश्वर प्रतिष्ठान गावदेव उंबारली संघ. काय जबरदस्त खेळ केला या संघाने. दोन धावा दाखल करते. प्रेम पुण्याचा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. एकच आहे. एक बाद एक अशी धावसंख्या आहे. आमच्या बघा गुणलेखकाचं थोडंसं करेक्शन चुकलं होतं लाईव्हवाल्यांचं, की त्याने वाईट लिहिलं होतं तिथे. आम्ही देखील चुकलो होतो. प्रेम गोलंदाजी मार्कवर स्टॅकला आपण पाहू शकता. पहिला गुरला आपण पाहू. ओ जबरदस्त चेंडू होता हा देखील. भन्नाट वेगाने यॉर्कर टाकला, फक्त स्टिअर केलं त्याला. दोन धावा होत आहेत का पाहायचा इथे. मानस होत. तर पांडुरंग वाजे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी किती 3000, आणि आपण म्हटलं तर हॅट्रिक विकेटसाठी 3000 रुपये, आणि दोन विकेटसाठी 500.
प्रेम गोलंदाजी मार्कवर हा चेंडू सफल होऊन आपण तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत होता यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकाची 2 धावा आपण पोहोचत. एक बॅटर बाद झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जबरदस्त सुरुवात केली ज्युनियर प्रेमने. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जबरदस्त गोलंदाजी केली प्रेम भोईर ज्युनियरने. अप्रतिम खेळ बघायला मिळाला या खेळाडूच्या माध्यमातून. सातत्याने आपण तर अगदी उंबारली संघ देखील सातत्याने चांगली कामगिरी करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 धावा झाले. धावफलकात आपण पाहू शकता प्रांजल स्वरूप जगदंब वाकलन बी संघ प्रथम बॅटिंग करतोय. बघा ना एक्शन रिप्ले आपण पाहू शकता. काय भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता बघा ना. हा पडल्यानंतर चेंडू किती वेगाने आतमध्ये आणलाय. गोलंदाजी मार्कवर येतं प्रेम येतोय. प्रेम भोईरला आपण पाहू शकता. ज्युनियर गेल्यानंतर सिनियर आलाय. विकेट हॅट्रिकसाठी बघा पांडुरंगजी वजे साहेब यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 4,000चा कॅश प्राइज असणार आहे. 3,000चा कॅश प्राइज असणार आहे. ओ चांगला चेंडू हा देखील परफेक्ट यॉर्कर चेंडू. वाईड यॉर्करचा वापर केलाय. काय गोलंदाजी केली जाते बघा ना दोन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिला प्रेमने चांगली गोलंदाजी केली. प्रेम भोईर ज्युनियर आता सिनियर आलाय. विकेट हॅट्रिकसाठी बघा कॅश प्राइज देखील आहे. पांडुरंगजी वजे मनपाडा यांच्या माध्यमातून 3,000चा कॅश प्राइज आहे आणि 2 विकेटसाठी 500. प्रेम पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. गुरुनाथ ड्राईव्ह केला यावेळेला. चेंडू चाललाय कव्हर पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण ज्युनियर प्रेम आलाय. एकाच ऍक्शनमध्ये चेंडू फेकी केली आहे. 2 धावा. इथून तिसरी होते का पाहायचं आता. डायरेक्ट हिट सोमनाथ भोईरेत आणि तिथे तुम्ही चूक कराल तर चुकीची किंमत मोजावीच लागणार. डायरेक्ट हिट. बॅटर बाद. त्यानंतर इथे थांबणं फार गरजेचं आहे. नवीन बॅटर कोण तो पाहिजे. सोमनाथने लगेच चेंडू फील्ड केला. डायरेक्ट एस्ट्या उद्ध्वस्त गेल्यात. 4 वरती दुसरा बॅटर बाद झालाय. नवीन बॅटर तो आपण पाहू शकता यावेळेला अविनाश भोईर या संघाचा अतिशय गुणवान खेळाडू. अष्टपैलू खेळाडू. नारिवलीच्या स्पर्धेत बाईक देखील मिळाली होती. कारकिर्दीतली मला वाटतं दुसरी बाईक त्याला मिळाली. आता ही जोडी फार महत्वाची. 2 अष्टपैलू खेळाडू. पण गोलंदाजीचा तोफखाना आपण पाहू शकता यावेळेला. बघा किती नाराज झालेत. ओ चांगला चेंडू हा देखील स्टेअर केला. थांबवला चेंडूला बघा. सिंगल घेतली. चिकी सिंगल. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 5 धावा आपण पाहू शकता. पाच धावा धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला स्ट्रायकरला अविनाशला आपण पाहू शकता. अविनाश भोईर प्रचंड गुणवत्ता या खेळाडूकडे. पण आता गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे कारण विपक्ष संघाची गोलंदाजी देखील तितकी चांगली. प्रेम उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती येत. नो मॅन लँड्स मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल पडल्यानंतर 2 धावा मिळतात. मेघनाथ येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं मेघनाथचं देखील. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला प्रांजल स्वरूप जगदंब वाकलन बी संघ प्रथम बॅटिंग करतो. 7 धावा. 2 बॅटर बाद झालेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. काय गोलंदाजी केली बघा ज्युनियर प्रेमने. आता सिनियर प्रेम देखील तितकीच चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म उघडत गट मारा करतोय. ओ सूर्य गोलंदाजी. लोअर फुलटा चेंडू होता. सोमनाथकडून चेंडू थोडासा निसटला पण काय वेगाने गेले बघा ना. चित्याच्या चपळाईने चेंडूवर गेले. फील्ड केला. डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला 7 धावा. 2 बॅटर बाद झाले आहेत.
पुढे गोलंदाजी मार्कवर प्रेम. राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय. स्ट्राईकला अविनाश. ओ स्विच हिटचा प्रयत्न केला यावेळेला, जोपर्यंत चेंडू गली रिजन मध्ये फीड होईल. एकदम चला हाईट फ्रॅक्चरसाठी बघा पंचांनी रिव्ह्यू घेतलाय, चेक करायचंय. फेअर डिलिव्हरी म्हणजे धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 8 धावा 2 बॅटर बाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता इथून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त धावा आल्यात प्रांजल स्वरूप जगदंबा वाकलन बी संघाच्या. 2 बॅटर बाद 8 धावा. काय गोलंदाजी झाली. प्रेमचं देखील कौतुक करेल. या प्रेमने या षटकात आपण इथं सिनियर प्रेमने धावा दिल्या फक्त आणि फक्त 6 धावा दिल्यात. जबरदस्त कमबॅक. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला सोमनाथ भोईर प्रचंड अनुभवी खेळाडू, ग्रामीणचा मलिंगा म्हणून त्याला संबोधलं जातं. काय गोलंदाजी केली ती. पहिल्या आपण तर भिवंडीच्या संघाविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली ती. कानपे संघाविरुद्ध 2 षटकात 36 होते. आपण सोमनाथ नावसारखा गोलंदाज आला आणि काय गोलंदाजी केली आणि तिथनं जबरदस्त कमबॅक केलं कानपे संघाविरुद्ध. 8 धावावरती 2 गडी बाद झालेत. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ झालाय. आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार खास करून अविला. ऑन साईडला शॉट फाईन लेग, शॉट लागला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता स्क्वेअर लेग. ओ टायमिंग चांगलं तर डाऊन डी ग्राउंड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मिळते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 9 धावा. स्ट्राईक केला बॅटर सोमनाथ संगनायक. सोमनाथला आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. 40 ते 45 धावा करायच्या सध्या एका बॅटरला. आता इथून ना आक्रमक बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. पण उंबारली संघाची गोलंदाजी खूप जबरदस्त बघायला मिळते. मोठे फटके मारू देत नाही. क्युरेट लाईन आणि लेंथ वरती ते गोलंदाजी करतात सोमनाथ. राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय. स्विच हिट केलं यावेळेला. 1 धाव इथे कंप्लीट केले. क्षेत्ररक्षक आहे कव्हर पॉइंट रिजन मध्ये प्रेम ज्युनियर. जरी फेकी आपण तर ॲक्युरेट नसेल पण तेवढंच चांगलं कलेक्टिंग बघायला मिळतं यावेळेला. मेघनाच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 10 धावा. धावा येत नाही. धावासाठी संघर्ष करावा लागतोय प्रांजल स्वरूप जगदंबा वाकलन बी संघाला. धावा थांबल्या आहेत. धावांसाठी ते भरपूर संघर्ष करतात मैदानावर. सोमनाथ गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय. चांगला चेंडू फुलर लाईनचा चेंडू खोदून काढलाय. हेलिकॉप्टर उडवायचा होता. जोपर्यंत मिडविकेटरमध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. एकच धाव मिळते. सिंगलनेच धावा फक्त पुढे सरकतायत. चौकार षटकार येत नाहीये. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 2 बॅटर बाद 11. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. काय गोलंदाजी केली जाते बघा ना उंबारली संघाच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. सोमनाथ गोलंदाजी मार्कवर टाकला सोमनाथला आपण पाहू शकता. सोमनाथ भोईर गोलंदाज, सोमनाथ गायकर बॅटर. ओ हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक कवासला नाहीये. प्रेम येतोय जोपर्यंत चेंडूला फीड करतो. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. स्वतःला सावरलं बघा ना लगेच. त्याला माहिती मी मागे जर गेलो तर कदाचित सीमारेषा पार करू शकते. खूप चांगला ब्रेक लावला स्वतःला. धावसंख्या 2 ने पुढे शकते. धावसंख्या धावफोल करते आपण पाहू शकता वेळेला 13 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. काय गोलंदाजी केली जाते बघा ना. अप्रतिम गोलंदाजी. सोमनाथ गायकर प्रयत्न करतोय पण यश मिळत नाही त्याला. गोलंदाजी खूप चांगली होते. सोमनाथ भोईर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता वेळेला कोणीगाव एंडकडून राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय. डान्सिंग डाऊनच्या मध्ये फटका चांगला यावेळेला. अडीच लॉंगला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधनं. साहिल आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथून कंप्लीट केलेत आहेत. संघर्ष केला जातोय बघा ना. चौकार कुठेतरी शोधावा लागतोय पण तो मिळत नाही. प्रयत्न करतायत पण मिळत नाहीये. चौकार कधी येणार याच्या शोधात आहे सोमनाथ. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना प्रांजल स्वरूप जगदंबा वाकलन बी संघ आपण पाहू शकता. 2 बॅटर बाद 15 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. सोमनाथ ओ चांगला चेंडू. हा देखील यॉर्कलाईनचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला. गो थ्रो. काय रॉकेट फेकी आली बघा ना साहिलच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना प्रांजल स्वरूप जगदंबा वाकलन बी संघ 16 धावा 2 बॅटर बाद झाल्यात आणि
या षटकात धावा आल्या सोमनाथच्या फक्त आणि फक्त आपण बघितलं तर 8 धावा आल्यात. काय गोलंदाजी केली ते. मागच्या वर्षी उपविजेता संघ होता पण या वर्षी पाहायचंय इथून मात्र चॅम्पियनशिप मेगा फायनल मध्ये जाऊन पटकावतो का पाहायचंय. तर वामजे 40+ आणि आयरे 40+ चे कॅप्टन टॉस आडिया. नेक्स्ट मॅच 40+ ची असेल. सेमीफायनलची 40+ ची पहिली असणार आहे. चला या टॉस आडिया. अशोक पाटील यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. चला आयरे 40+ वामजे 40+ अंतिम षटक कोण घेऊन येतं पाहायचं आता. यश येतोय. यश टू सोमनाथ और डाऊन दी ग्राउंड. चेंडू या वेळेला चालला वाईट स्ट्रॉंगला क्षेत्ररक्षक येतोय. साईले खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. उंबारली रेग्युलर संघाने ना इम्प्रेसिव्ह कामगिरी केली, जबरदस्त कामगिरी बघायला मिळते. त्या ठिकाणी आदरणीय श्री दिना पाटील साहेब यांचं आगमन झाले. ठाणे जिल्हा ग्रामीण समन्वयक उबाटा पक्ष व ओमकार युवा सेवा संस्था अध्यक्ष भिवंडी, तर साहेबांचं आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांचं पिंपळादेवी चषक 2026च्या या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नक्कीच विनोद पाटील सर अतिथी देव भव. प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान देवाप्रमाणे केलं होतं, आदरपूर्वक आमंत्रित केलं होतं. ओ लॉफ केलंय. पंच होता यावेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण वाईट लॉंगनला. साहिलचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल एकदा टाळ्या झाल्या पाहिजे साहिलसाठी. काय क्षेत्ररक्षण केलं बघा, अप्रतिम क्षेत्ररक्षण. इथे आपण तर रनआउट साठी आपण तर अपील देखील करण्यात आलेले आहे. पत्र बघितलं तर आपण सेफ आपण तर चेंडूला अडवलं होतं सेफ लँडिंग मध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण. वडिश लॉंगॉनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. दर्शक धाफा कधी आपण पाहू शकता यावेळेला 19 धावा. 19 धावा धाफावरती लागल्या आहेत. अरे 40+ चे कॅप्टन येत आहेत, वाउंजचे कॅप्टन येत आहेत. सेफ आहे. इनिंग ब्रेक दरम्यान आपण नाणेफेकी देखील करणार आहोत. यश गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला अविनाश. अजूनही आपण तर काही चेंडूचा खेळ बाकी आहे शेवटच्या षटकातील. ओ लॉफ केलाय ऑन साइडला, आता उडवलाय, उंच गेलाय, लांब गेलाय, चेंडू चाललाय मिड विकेट सीमा रेषेपार. षटकार. षटकार आलाय, उपयुक्त गरज होती. विनोद पाटील सर या षटकाराची अवी शोधात होता. या आधीच्या चेंडूती षटकार आला नाही, पण आता मात्र मारलाय. आता पाहिजे प्रत्युत्तर काय देतो यश. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. उंबारली संघ देखील एक ताकदवान संघ आहे. सेमीफायनलची मॅच जो संघ जिंकेल सतरंगी क्रिकेट क्लब एडुटने बी संघाबरोबर फाईट बॅक करेल. त्यामुळे दोन्ही संघांना इथून जिंकला तर ट्रॉफी मिळेल, कॅश प्राइज मिळेल. ओ फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. 2 क्षेत्र 1 बाउंड. चेंडू चालला यावेळेला सरळ साइड स्क्रीन होते. चौकार. धावसंख्या 29. अविने आता आक्रमणाला सुरुवात केली. आता चेंडू बाकी फक्त आणि फक्त 1 टार्गेट सेट करणारा हा चेंडू. किती धावांचं लक्ष राहतं पाहायचं उंबारली संघासमोर. यश टॉवी. ओ हेलिकॉप्टर उडवायचा होता यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण होतं यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते.
4 षटकाचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करताना प्रांजल स्वरूप, जगदंबा वाकलन बीन संघाने धावा केल्यात फक्त आणि फक्त. आपण बघितले तर 29 2 बॅटर बाजूला 30चं लक्ष असणार आहे. आपण बघितले तर उंबारली संघासमोर चेक. तर या आपण एक विशेष सन्मान करूया. त्यांचं काही वेळापूर्वी आगमन झालं. राजकीय क्षेत्रातलं, सामाजिक क्षेत्रातलं फार मोठं नाव, दोस्ती की दुनिया का राजा माणूस म्हणून ज्यांना आपण नेहमी संबोधतो, असे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके आदरणीय महेशभाई पाटील यांना करूया आपण सन्मानित. विनंती करेन भाईंना या आपण आणि या सन्मानाचा स्वीकार करा. भाईंना पुढील कार्यक्रमासाठी इथून रवाना व्हायचे आणि त्यामुळे आपण हा सन्मान इथे कव्हर करतोय. सन्मान करण्यासाठी अभिमन्यू म्हात्रे यांना विनंती करून या दादा, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. महेशभाई पाटील तरुणांच्या गळ्यातलं हे ताईत, नेहमीच प्रत्येकाशी आपुलकीचे संबंध ज्यांनी जोडले, प्रत्येकाला एका तराजूत तोलणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे महेशभाई पाटील यांना आपण करूया सन्मानित. बिनविरोध नगरसेवक म्हणून जे खरं पुन्हा एकदा नगरसेवक या पदावरती विराजमान झाले. सगळ्यांनी या कमिटी मेंबर या विशेष सन्मान आदरणीय श्री महेशभाई पाटील, मॅन फ्रॉम सांगरली, ठाणे जिल्ह्याचं एक बुलंद आवाज, एक झुंजार असं नेतृत्व, आदरणीय श्री महेशभाई पाटील यांचा सन्मान अभिमन्यू म्हात्रे आणि तमाम आमची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे. महेशभाई आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत आणि महेशभाईंना कधीही तुम्ही निमंत्रण द्या, न चुकता न विसरता ते येणार. भले 5 मिनटं 10 मिनटं का असेना, पण ते वेळ देणार आणि हा वेळ त्यांनी दिली आहे. क्रिकेट हा त्यांचाही फार जिव्हाळ्याचा विषय आहे. तर महेशभाई पाटील आपल्यापासून रजा घेत आहेत आणि आपण वळणार आहोत दुसऱ्या सत्राच्या दिशेने. तर त्यांच्या तमाम सहकाऱ्यांचाही आपण मनापासून आभार व्यक्त करूया. प्रदीपजी पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे अत्यंत जवळचे मित्र मॅन फ्रॉम खिडकाई, आणि महेशभाई आपल्यापासून रजा घेत आहेत. शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी महेशभाई आपल्याला, आणि नक्कीच आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आणि होय, आपण या टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करू. तर आदरणीय श्री पांडुरंग भजे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर जबरदस्त बॅटल आपल्या भेटीसाठी येते. वामनजी वर्सेस टीम आयरे 40 प्लसची ही उपांत्य फेरी, आणि दोन्ही संघ जबरदस्त टचमध्ये आहेत आणि काय परफॉर्मन्स या दोन्ही संघाचा राहिलेला आहे. तर या टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करूया. आदरणीय पांडुरंगजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. बघूया नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागतोय. टॉस झालेला आहे. टॉस कोणी जिंकला? आयरेने. संघनायक कैलास केणे यांनी टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग ठेवलाय. डिसिजन लवकरात लवकर कळवा आणि त्याची अंमलबजावणी ही मॅच झाल्यानंतर लगेचच आपण करायची. तो या मैदानाकडे टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलंय 30. तर पुन्हा एकदा आपण 30-31 अशाच मॅचेस आपण बघितलेल्या आहेत. मागचा सामना हा 50च्या पुढे आपण बघितला, धावसंख्या झाली होती आणि ती देखील धावसंख्या चेस सतरंगी क्रिकेट संघ एदूडने बीने केलेली आहे. तर एका ओव्हरमध्ये 4 षटकार मारा, कसेही सलग नाही, कसेही मारा, आणि आदरणीय पांडुरंगजी वजे याचकडून 5000 रुपये. क्या बात आहे. बक्षीस असेल हवं, नाहीतर सलग 4 षटकार, सलग 5 षटकार, कसेही मारा 6 बॉलमध्ये. उंबारलीच्या कुठल्याही फलंदाजाने 4 षटकार एका ओव्हरमध्ये मारले तर दोन षटकार मारलेस 500 रुपये बॅक टू बॅक. आणखी 2 मारले तर 5000. होया 30ची गरज. पहिलाच बॉल पाठवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सीमा पार.
A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. जय पिंपला हैलय मोठ्या मानाचा, जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा, जय पिंपला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा. उद्देश अगेन्स्ट उद्दिष्ट बघा, षटकार ठोकलाय यश पाटील, त्याच्या नावात यश दडलंय आणि बघा हा षटकार. सुपर शॉट, सुपर टायमिंग. ओ कट करतायत, पॉइंटला फिल्डर आहेत, केवळ एक धाव इथून मिळेल. गरज आहे 30 धावांची, 7.5 धावांची धावगती राखायची विजयासाठी. काय परफॉर्मन्स, नेहमीच्या मैदानावरती या संघाची कामगिरी चांगली राहिली आणि याच मैदानावरती नाही यंदा तर अनेक मैदानं गाजवली आहेत. तब्बल 12 ट्रॉफीज आपल्या नावावरती केलेली आहेत. 4 पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीज आहेत, त्यानंतर 5 पहिल्या क्रमांकाचे आहेत आणि त्यानंतर 5 द्वितीय क्रमांकाच्या. हो स्लोअर 1. आणि आदरणीय लालचंद श्रीपद पाटील यांनी जाहीर केलं होतं की 5 फायनल मारा कुणी गावातल्या कुठल्याही संघाने 40+ मारा रेग्युलरच्या, मी 1 लाख रुपये देईन. आणि त्यांनी तो शब्द पाळलेला आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. लालचंद श्रीपद पाटील यांनी आपली कमिटमेंट पूर्ण केली आहे. या दरम्यान आपण बघतायत चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. श्री बालाजी मित्र मंडळ मानपडा गावाचा, मानपडा गावाचा, मानपडा गावाचा क्रिकेट. हा बघा प्रेम, नाव प्रेम आहे पण नेहमी त्याच्या बॅटिंग मधले निर्दयता आपण बघितलेली आहे. दरम्यान या संघाचे पुरस्कर्ते आदरणीय सोमनाथ बाळाराम भोईर यांचं आगमन झालेले आहे. त्यांना विनंती असेल या दादा, आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आपली टीम जबरदस्त खेळते, विजयाच्या दिशेने चाललेली आहे. 30ची गरज होती आणि निम्म्या धावा तरी इथे पूर्ण केलेल्या आहेत. एकूण धावसंख्या धावफलकावरती 15 झालेले आहेत. 15ची गरज आहे. जगदंबा वाकण संघ जबरदस्त फॉर्मात चांगली कामगिरी केली होती, पण या मॅचमध्ये उंबारलीचा तोफखाना गोलंदाजीचा आणि या तोफखान्यासमोर कुठेतरी नांगी टाकली या फलंदाजांनी आणि केवळ 29 धावा करता आल्या. हा बघा स्क्वेअर कट, अप्रतिम स्ट्रोक. प्रेम सिनियर 15 धावा झाल्यात आणि अजूनही विजयासाठी 15ची गरज आहे. पहिलं षटक, 1 चेंडू अजूनही शेष आहे. हो क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्सलंट ड्राईव्ह, चेंडू सीमा पार, आला हा चौकार. बालाजी मित्र मंडळ मानपडा गावाचा, मानपडा गावाचा, मानपडा गावाचा क्रिकेट सामन्याचं आयोजन केलंय लयच मोलाचा, लयच मोलाचा, लयच मोलाचा. अरे खेळाडू हा बघा ऍक्शन रिप्ले. ही ताकद, ही नजाकत, हे टायमिंग, आत्मविश्वास कित्येक वर्ष या टीमला दिलेले आहेत आणि फार कमी वयात क्रिकेटचे धडे गिरवले आणि तिथून जसा संघामध्ये आला त्यावेळेस खरं तर अनेक सिनियर खेळाडू होते आणि आता आज हा प्रेम सिनियर बनला या संघाचा. सोमनाथ भैर देखील जबरदस्त अनुभव आणि बघा उंबारलीचे प्रेक्षक, ही गर्दी, हे प्रेम आपल्या टीमवरती आहे आणि या संघाने निराश नाही केले समर्थकांना. 12 ट्रॉफीज आणि तो फॉर्म सातत्याने. मी म्हणतो की कित्येक टीम आहे जे अजूनही एका ट्रॉफीसाठी तरसत आहेत. कित्येक टीमला 5-6 वर्ष झाले एकही ट्रॉफी आली नाही आणि अशा टफ कॉम्पिटिशनमध्ये 12 ट्रॉफीज मिळवणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे. जगदंबा वाकण संघाची कामगिरी चांगली राहिली आहे, पण शेवटी एखाद्या स्पर्धेमध्ये एखादा संघ कामगिरी चांगली करतो आणि कुणाला तरी बाहेर व्हावं लागतं. कुणीतरी विजेता बनतो तेव्हा तर कुणाला तरी पराभव व्हावं लागतं. पराभूत जो होतो एखादा तेव्हाच कोणीतरी विजेता बनतो. हलक्या हाताने टॅप करतायत. या दरम्यान सिंगल, धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेले 20, अजूनही 10 धावांची गरज आहे. एक्सपर्ट स्कोरर अशोक पाटील यांचे आगमन झाले, मॅन फ्रॉम फडकेपाडा. आणि इथे कुठेतरी साखरपुड्याला गेले होते, तिथून म्हणाले की मॅच बघूया. एक चांगले स्कोरर आहेत, ऑफिशियल स्कोरर आहेत 40+ क्रिकेट संघटनेचे. त्यांचे स्वागत. या दरम्यान ही एक धाव, धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती म्हणजे
21 आणि आता 9 धावांची गरज आहे विजयासाठी. अंतिम दिवस सर्वांचं लक्ष लागले आज उंबरली गावामध्ये. गावदेवी क्रीडांगणावरती नजरा सगळ्यांच्या लागलेल्या आहेत. हलक्या हाताने खेळत आहेत. कव्हरच्या दिशेने फिल्डर येत आहेत लॉंग ऑफरनं. सहजतेने या 2 धावा. सामना वन साइड झाला बघा. आज संध्याकाळी 2 मॅच ज्या झाल्या 30 धावा काय 31-30 अशाच रन्स होत्या त्या वन साइडेड झाल्या. ही मॅच देखील वन साइडेड. मागची मॅच देखील आपण बघितली काय बॅटिंग केली सतरंगी क्रिकेट संघ. प्रदीप काळन विस्फोटक खेळ राहिला. ओहो पाठवला चेंडू सीमारेषे बाहेर. स्कोर लेवल करणारा हा षटकार 29 धावा. रोल आहे 29. विनिंग शॉट असं वाटलं आलाय नाही. प्रतीक्षा करावी लागेल. 2 ओव्हर संपलेले आहेत. 29 धावा झालेल्या आहेत आणि 12 बॉलमध्ये केवळ 1 धावेची गरज आहे विजयासाठी. वेद सोमनाथ भोईर 12th मॅनच्या भूमिकेत आहे आणि फोटो सेशन या ठिकाणी सूर्य आमची सगळी टीम मॅनेजमेंट कमिटी श्री बाळाजी मित्र मंडळ आणि त्याचबरोबर जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपडा 40+. वेदला सांगितलं थोडं बाजूला फोटो काढायचा. वेद म्हणतात की मी 12वा आहे. हो वेद तुला बाहेर नाही कोणी काढलं. अजूनही प्रतीक्षा. अक्षय पाणी द्या जरा. पाण्याची बॉटल असं तर आणून द्या. 52 खेळाडूंना पाणी हवंय. 1 धावेची गरज आहे विजयासाठी. ओहो 1 धाव अजूनही होत नाहीये. मागचे 3 बॉल धाव झालीच नाही. हाती निघून गेला. शेपूट बाकी आहे बघा. अक्षय असा आहेत की अजूनही मी करून दिल्यात नाही 1 रन. 2 बॉल चांगले टाकलेले आहेत. हो आणि मॅच जिंकलेली आहे स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघाने आणि हा संघ पोहोचलाय मेगा फायनल मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम उंबारली. समर्थकांचंही अभिनंदन. तर या सामनावीर आणि हा बघा विनिंग शॉट दाखवत आहेत आम्हाला सागर फराड. टॅप केलं होतं आणि सिंगल पूर्ण मॅच जिंकलेली आहे. सामनावीर आपण जाहीर